नक्कीच मित्र हे क्रिकेट आहे. कारण पहिल्या मॅचचा झिरो ठरलं या मॅच मध्ये हिरो. आणि साई कृपा डुंगे टीमने 2 मॅचेस जिंकल्यात, परंतु या टुर्नामेंटचा विजेता जर आपण ठरताय तर मात्र गुरुनाथ ठाकरे दादांच्या माध्यमातून 5,555 रुपयाचं कॅश प्राइज आहे. वळूया आपण पुढच्या मॅचच्या दिशेने. अजून एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. जय हनुमान भावाले विपक्ष श्री कालिका माता खारबाव. पुढच्या मॅचची सुरुवात आपण ऐकूया. द व्हॉइस ऑफ झेडके भिवंडी, रोहन पाटील यांचा आवाज. हॅलो चेक. हॅलो. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा शुभ कार्येषु सर्वदा. शुभ कार्याचे आराध्य दैवत श्री गणेशाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा अर्पण करून स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 वर्ष 10वे आपण पाहतोय. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं महत्त्वपूर्ण मॅच आपल्या भेटीकरता आलेली आहे. ज्या दोन संघादरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आहे संघ कालिका माता खारबाव आणि त्यांच्या विपक्षात जे हनुमान बावाळे. या दोन संघादरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळते. एक चांगली मॅच आपल्या भेटीकरता आलेली आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर उन्हाचा तडाखा जरी वाढलाय तरी वातावरणामध्ये काल पासून जो बदल झालाय तो मात्र शारीरिक क्षमतेच्या दृष्टीने जर आपण पाहिला तो महत्त्वपूर्ण आहे. आणि अगदीच या वातावरणाची गरज आहे आणि याच वातावरणामध्ये आपण जास्तीत जास्त क्रिकेटचे सामने खेळत असतो. पण आजकाल क्रिकेटचा विचार जर आपण केला तर बारमाही क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. उन्हाळी क्रिकेट असेल, एक पावसाळी क्रिकेट असेल. सन्माननीय नंदू पाटील माजी उपसरपंच पिंपळघर यांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हावं. या मंचाची आपण शोभा वाढवावी ही आयोजकांच्या वतीने सूचना आहे. सन्माननीय नंदू पाटील माजी उपसरपंच पिंपळघर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये. सामन्याला सुरुवात होईल. अगदीच जर आपण पाहिलं तर गेम प्लॅनिंगचा एक पार्ट, गेम प्लॅनिंगचा एक भाग खूप महत्त्वाचा आहे आणि ज्या रीतीने गेम प्लॅनिंग तुम्ही आखताय तिचा दर्जासुद्धा तितकंच राखणं खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. कारण की ज्या दृष्टिकोनातून आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो, ज्या दृष्टिकोनातून संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असतात, खेळाडू फलंदाजी करतात, त्याचप्रमाणे खेळाडू गोलंदाजी करतात, क्षेत्ररक्षण करतात. एक जमेची बाजू ती म्हणजे सावरणं खूप गरजेचं असतं की आपापली कामगिरी 100% देणं आणि याचाच अर्थ त्या संघाचा विजय प्राप्त होत असतो आणि त्याहूनही मोठा विजय म्हणजे त्या सामन्यातला विजय. अशा एकूण एकंदर गोष्टींचा जर आपण विचार केला तर महत्त्वपूर्ण क्रिकेटचे जे अंगीभूत गोष्टी आहेत ते म्हणजे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्व काही गोष्टी या महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पंचांची भूमिका ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत पंच सुनील म्हात्रे सर, त्याचप्रमाणे गणेश ठाकरे यांना सुद्धा आपण पाहतोय लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि अगदीच जर पाहिलं तर दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं आणि दुपारच्या सत्रामध्ये
उन्हाचा तडाखा थोडासा वाढलेला आहे आणि अगदीच शारीरिक क्षमतेचा जर आपण विचार केला तर 40+ हे क्रिकेट आणि या 40+च्या क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर अनुभवाची शिदोरी खेळाडूंच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. दोन्ही संघांना विनंती आहे 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहणं बंधनकारक आहे, याची आपण नोंद घ्या. राईट आर्मवरती विकेटचा मारा गोलंदाज उमेश. विजय आणि मनोज हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा, सॉरी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा होता. यावेळेस मात्र पहिला चेंडूची हाताळणी बाईच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. अकाउंट ओपन होईल भावाळे संघाचं. जर्मन भावाळे संघ फलंदाजी करताना आपण पाहतोय. फलंदाज विजय आणि मनोज. फलंदाज मनोज यांनी आपलं अकाउंट ओपन केलं एका धावेने. तर पाईच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली गेलेली आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूची हाताळणी अतिशय योग्य पद्धतीने केलेली आहे गोलंदाजाने. लेफ्ट आर्मवरती विकेट गोलंदाजी हाताळली जाते. पुढचा चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलाय. तू मैमे दोन्ही गाड्या एका रुळावरती जरूर पाहायला मिळाल्या, पण फलंदाज विजय केणी यांची भूमिका मात्र चांगली राहिली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, कारण की धाव घेताना मिडल क्रॉस होणं खूप गरजेचं आहे. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे फलंदाजाने क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सन्मान दिला गेलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू निघून चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय धावसंख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचताना. महत्त्वाची भूमिका आहे, महत्त्वाचा खेळ आहे, महत्त्वाचा सामना आहे. त्याच पद्धतीने जर आपण विचार केला तर अगदीच सावध सुरुवात तितकीच महत्त्वाची आहे. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक, निघून चाललाय चेंडू दणदण करीत सीमा पार, सुरेख चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले. चौकाराच्या मदतीने 8 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज मनोज यांच्या बॅटमधनं आपण पाहतोय. अगदीच जर आपण पाहिलं तर अशा फटक्यांची जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा तेव्हा एक नाव भारतीय क्रिकेटमध्ये आपण पाहतोय वीरेंद्र सेहवाग यांचं. आणि अगदीच कव्हर्सचा बादशाह म्हणून या खेळाडूला ओळखलं जायचं. आणि आता मात्र त्याचा जास्तीत जास्त वापर रेग्युलर जे टेनिस क्रिकेट आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका चांगला, पण उंची जास्त, लांबी गाठता आलेली नाहीये. अगदीच जर आपण पाहिलं काही वेळ प्रेक्षक सुद्धा संभ्रमित होते की झेल पकडला जाईल की काय, पण मात्र नाही. तर काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने अनुत्सुकता दाखवली झेल घेण्याकरता. त्याचकरता संभाव्य दृष्टिकोन जर आपण पाहिला तर किमान 10 ते 12 पावलं धावत जाऊन झेल घेणं ही गोष्ट महत्त्वाची होती. फलंदाजाला संधी मिळते. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, घरंगळत चेंडू निघून चाललाय गली रिजन मध्ये. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती एक षटकाच्या अखेरनंतर 11 धावा, 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ कालिकामाता खारबाव संघ. अफाट चाट मेहनत आपल्याला पाहायला मिळते. प्रदीपजी जोशी साहेब, भिवंडी ग्रामीण 40+ संघटना सन्मान्य सचिव या पदाची जबाबदारी, भूषावह कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. दमण दौरा असेल, त्याचप्रमाणे रेग्युलर स्पर्धा आपण पाहतोय, त्याचप्रमाणे जी चाचणी स्पर्धा यावर्षी सोनाळे आणि पिंपळास या 2 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. आणि अगदीच महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिलं तर अगदीच प्रत्येक बाजूने महत्त्वपूर्ण भूमिका ही त्यांनी बजावलेली आहे. आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणि अजून त्याहूनही सोने पे सुहागा म्हणजे जोशी साहेब मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता मात्र जर आपण पाहिलं तर गली रिजन मध्ये त्यांना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर लॉंगॉन आहे, लॉंग ऑफ आहे.
त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर मिड विकेट महत्त्वाची भूमिका बजावली जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंट, त्याचनंतर जर आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, अशी क्षेत्ररक्षणाची विवरचना. गोलंदाज किशोर बॉलिंग मार्कवरती आहे. 10 ते 12 पावलांचं रनअप आपण पाहतोय. सरवली MIDC मध्ये असलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी, निकेच असा एक निर्णय आहे. अगदीच क्रुशियल मोमेंट ला सुद्धा हीच गोष्ट आपल्याला वारंवारतेने पाहायला मिळते आणि पंचांकरिता मात्र भरपूर वेळेस हा निर्णय काहीसा कठीण होऊन जातो. कधी कधी चेंडू सरळ रेषेमध्ये सुद्धा वळताना आपल्याला पाहायला मिळते. जोरदार तडाखा, यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चेंडूची फेकी धावा मिळत आहेत त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती आपण पाहतोय. बॅक टू बॅक धावसंख्या आहे. धावसंख्या 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. गोलंदाज किशोर बॉलिंग मार्कवरती आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं 40+ क्रिकेट जरूर आहे. लिजेंड क्रिकेट आपण पाहतोय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की प्रत्येक खेळाडूकडे अनुभव संपन्नता आहे. काही खेळाडूंनी क्रिकेट पाहिलंय, काही खेळाडूंनी क्रिकेट खेळलंय आणि तोच अनुभव आणि त्या अनुभवाची सिद्धता मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. यावेळेस मात्र देखणा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू कव्हरच्या क्षेत्रात निघून चाललाय. सुरेख कव्हर ड्राईव्ह आणि यावेळेस मात्र बॅकअप खराब. ढूंढो ढूंढो रे साजना. एकंदर 3 धावा जोडल्या जात आहेत. 2 धावा जोडल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावफलक 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. दरम्यान आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सन्माननीय जोशी साहेब, सन्माननीय सचिव साहेब यांनी जर झेल पकडला तर 1111 रुपयाचं पारितोषिक A1 जोडी गणेशदादा ठाकरे व प्रमोददादा भोईर यांच्या वतीने हे कॅश प्राइज असेल. गोलंदाजी करताना विकेट जर मिळवली तर प्रति विकेट करता 1111 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. हे प्रेम आहे आणि या प्रेमाची उद्घोषणा मात्र रोख रकमेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. यावेळेस मात्र एकच धाव मिळेल. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर क्रिकेटची जीवनवाहिनी संबोधली जाते. एकेरी दुहेरी धावा आणि या 2 फलंदाजांचं कौतुक करावं तितकं थोडं. दुसऱ्या षटकाचा खेळाला प्रारंभ जरूर झालाय आणि अगदीच एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय ही जमेची बाजू आहे. यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. फलंदाज विजय आणि फलंदाज मनोज हे 2 खेळाडू आपण पाहतोय. भिवंडी 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय सल्लागार यशवंतजी केणे साहेब यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र षटक क्रमांक 2 मधील अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जातो. गोलंदाज किशोर. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला गेलाय. काही वेळ चेंडू हवेत जरूर होता. गोलंदाजाने जीवाच्या आकांताने प्रयत्न केले. तत्पूर्वी धावा जोडल्या गेल्या त्या 2. अशा रीतीने पंच सुनील म्हात्रे सर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटक अखेरनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 19 धावा, 19 रन्स ऑन दी बोर्ड. तिसरं षटक हाताळण्याकरता कोणत्या गोलंदाजाला इथून मात्र संधी दिली जाईल हे पाहणं औत्सुक्याचं आहे. तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजे ऑपरेटरला.
धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. फलकावरती आपण पाहतोय 19 धावा. 2 षटकाच्या अखेरनंतर चांगली धावसंख्या, पण दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा ओघ कुठेतरी कमी झालाय आणि त्याचाच फायदा हा त्या वेळेमध्ये पाहायला मिळतोय. फायदा मिळतोय तो कालिका माता खारबाव संघाला, कारण की दुसऱ्या षटकामध्ये किशोर यांनी एक निर्धाव चेंडू हाताळलाय. पण एक जमेची बाजू आहे भावाळे संघाकरता. आपण पाहतोय की अद्यापही एकही विकेट मात्र मिळालेली नाहीये. गोलंदाज जितू षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी ही मात्र त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पण अगदीच एक धाव मिळते. काहू कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू निघून चाललाय. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचली आहे. फलकावरती आपण पाहतोय धावसंख्या 20 या अंकावरती. पुन्हा एकदा आमच्यापर्यंत सूचना आलेली आहे. प्रदीपजी जोशी साहेब, सन्माननीय सचिव भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ यांनी झेल जरी घेतला तरी सुद्धा 1111 रुपयाचं कॅश प्राईज आहे. A1 जोडी प्रमोददादा भोईर व गणेशदादा ठाकरे यांच्या वतीने. यावेळेस मात्र चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि अगदीच जर आपण पाहिलं तर बॅटला स्पर्श करून चेंडू निघून चाललाय एका धावेकरता. आता मात्र जर आपण विचार केला तर हाणामारीचं षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये महत्त्वाची भूमिका दोन फलंदाजांच्या या अंगीभूत असणं गरजेचं आहे, कारण की जास्तीत जास्त धावा जमवण्याचं आव्हान आहे. आणि या आव्हानाचा जर आपण विचार केला तर षटकार आणि चौकार येणं हे खूप महत्त्वाचं आहे. फलंदाज विजय सामना करतायत. गोलंदाज जितू, या गोलंदाजाचा यावेळेस मात्र फटका चांगला, पण त्याहूनही एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. आणि यावेळेस मात्र जर आपण विचार केला तर तब्बल धावा जोडल्या गेल्या आहेत. त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 23 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. बॅक टू बॅक जर आपण विचार केला तर महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. पण थोडीशी दमछाक जरूर पाहायला मिळते, कारण की 40+ क्रिकेट आहे. शारीरिक क्षमता सुद्धा टिकवणं तितकंच गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर चांगला, शॉर्ट आर्म पुल, बट चेंडू निघून चाललाय एका धावेकरता. तब्बल सीमारेषेपासून विचार केला तर 20 पावलं धावत येऊन क्षेत्ररक्षकाने चेंडूची फेकी केली. तत्पूर्वी धावा मिळत आहेत ती 1 धाव आणि 24 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 24 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. यावेळेस मात्र 2 टप्प्याच्या अखेरनंतर चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी एकच धाव, अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय 25 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. तर चेंडूंचा खेळ झालाय तो 5 आतापर्यंत आपण पाहतोय. आणि एक जमेची बाजू, महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की अद्यापही एकही विकेट मिळवण्यामध्ये यश मिळालेलं नाहीये कारभाव संघाच्या गोलंदाजांना. पण मात्र ती सूचना कानी पडली की काय आणि पहिल्या विकेटचं पतन होईल. फलंदाज विजय बाद होताना आपण पाहतोय. बॅक टू द डगआउट. तर अशा रीतीने एकंदर 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती जोडली गेलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. एकंदर काही बाबींचा जर आपण विचार केला आणि धावसंख्येचा विचार केला तर महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये
फक्त आणि फक्त 6 धावा. आतापर्यंत जर आपण विचार केला तर मोठे फटके पाहायला मिळत नाहीये. एक चौकार लगावल्यानंतर अजूनही 2 षटकांमध्ये, उर्वरित 2 षटकांमध्ये 12 चेंडूमध्ये एकही चौकार हा आतापर्यंत हा पाहायला मिळत नाही. सिन्स जर आपण विचार केला तर जो 14 या चेंडूंचा खेळ झालेला आहे, या चेंडू अखेरपर्यंत हा चौकार पाहायला मिळत नाहीये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सूचना कानी पडली की काय, लेट कटचा अंदाज, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, मिळतायत त्या धावा 4. सुरेख. मारेशा पार, सुरेख चौकार, अंदाज अपना. फलंदाज मनोज आपण पाहतोय, लगातार 2 चौकार आणि चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का, याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. सुपर संडे, सुपर मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता मात्र जर आपण विचार केला 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि प्रदीपजी जोशी साहेबांनी जर झेल घेतला, 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. A1 जोडी प्रमोददादा भोईर, त्याचप्रमाणे आपण पाहतोय गणेशदादा ठाकरे यांच्या वतीने यावेळेस मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती. एकूण एकंदर धावा आपण पाहतोय 35 धावा. 35 रन्स ऑन दी बोर्ड. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं या षटकामध्ये. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस, बॅट ज्या वेगाने फिरवली जाते त्याहूनही अधिक वेगाने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि एक जमेची बाजू आहे की ज्याच्यामध्ये गोलंदाज मात्र कसून कामगिरी करतोय. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, चेंडू कव्हरच्या क्षेत्रात ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, तत्पूर्वी चेंडूचा विजय होतोय. चेंडू निघून चालले सीमा पार, मिळतील धावा 4. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 39 या अंकावरती आणि अगदीच एक सन्मानजनक धावसंख्या आपण पाहतोय. 40+ कडे वाटचाल करताना आपण पाहतोय जनमान भावाळे संघाला. मैदानाच्या आतमध्ये खेळ जरूर चांगला आहे, पण विचार केला तर महत्त्वाची भूमिका ज्या पद्धतीने बजावली जाते, अखेर उशिराने मोठे फटके पाहायला मिळतात फलंदाज मनोज याच्या बॅटमधनं. फलंदाज मनोज याच्याकडे अनुभवाची चांगली शिदोरी आहे. यावेळेस मात्र 1 धाव मिळते. लेग बाईचा इशारा करतात पंच सुनील म्हात्रे सर. तर एकूण एकंदर धावसंख्या जोडली गेली फलकावरती 40 धावा आणि जिंकण्याकरता कालिका माता खारबाव संघाला 41 धावांचं लक्ष्य आहे. हे लक्ष्य कशा रीतीने पूर्ण केलं जाईल आपल्याला दुसऱ्या इनिंगमध्ये पाहायला मिळेलच, पण तत्पूर्वी जर आपण विचार केला तर एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते की पहिल्या आणि शेवटच्या अखेरच्या षटकामध्ये ज्या धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि अखेरचं षटक जे 4थं षटक आपण पाहिलं त्या षटकामध्ये 15 धावा आपण पाहिल्या. आणि महत्त्वपूर्ण मिडल ओव्हर्स म्हणजे दुसरं आणि तिसरं षटक जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये 8 आणि 6 धावा या अनुक्रमे आपल्याला पाहायला मिळाल्या. यापुढील होणारा सामना सारंगाव आणि खांडपे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण यायचा आहे. सारंगाव आणि खांडपे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण त्वरित या विना विलंब.
अगदीच जर आपण पाहिलं जो खेळाडू परफॉर्मन्स ऑफ द डे ठरणार आहे त्याला मात्र जी पैठणी साडी आहे ती भेट दिली जाणार आहे. अर्थातच वहिनी खुश आणि अगदीच आजच्या दिवसामध्ये कोणता खेळाडू ठरतोय हे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. वळूया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. खांडपे आणि सारंगाव दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण त्वरित या. सारंगाव संघाचे संघनायक जनमान सारंगाव संघाचे संघनायक नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण त्वरित या. नाणेफेकीचा कक्ष आपण पाहतोय. अगदीच जे व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलेलं आहे स्वर्गीय काशीनाथ ठाकरे यांच्या स्मरणार्थ हे नाणेफेकीचा कक्ष आपण पाहतोय. आपण पाहतोय जनमान सारंगाव आणि विजय स्पोर्ट खांडपे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण त्वरित या. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला शुभारंभ होईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गेम प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान भावाळे या संघाची आणि विशेषतः लिजंड क्रिकेट आपण पाहतोय 40+ हे क्रिकेट आहे आणि आजही त्या व्यक्तिमत्वाला मैदानाच्या आतमध्ये पाहून मला खूप आनंद होतो. यशवंतजी केणे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. अगदीच उतार वयामध्ये सुद्धा अजूनही खेळताना आपण त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. त्याहूनही वेगळा आनंद काय असू शकतो. वळूया सामन्याकडे. दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत खेळपट्टीवरती. 70-70 चे चेंडू लगातो 6 आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये वापर करण्यात आलेला आहे. फलंदाज मनोज म्हात्रे यांच्याकरता षटकाराच्या हॅट्रिक करता 555 रुपयाचं कॅच प्राइज आहे गणेश ठाकरे यांच्या वतीने. 41 धावांचं लक्ष आहे आणि या 41 धावा कशा रीतीने पूर्ण केल्या जातील हे थोड्याच वेळामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. तत्पूर्वी जे पॉवर प्लेचं षटक आहे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी व्यूहरचना आखणं गरजेचं आहे ती व्यूहरचना यापूर्वीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली आणि एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की जमेची बाजू ही आपण पाहतोय की याच्यामध्ये एक एक क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं एक एक धाव वाचवायची आहे. तर खेळाला शुभारंभ होईल. आपल्या समवेत जोडले जातील संदेश वकारे मेरी आवाज मेरी पहचान. थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. बोलूया मॅचच्या दिशेने पहिला बॉल.
पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे, इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय, सिंगल कंप्लीट. संजयच्या बाट मधून पहिली धाव येत आहे टीम खारबावसाठी. अकाउंट ओपन झालंय संजयच्या सोबत श्री कालिका माता खारबाव टीमचं देखील. 41 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. 41 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणावर सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवर पहिली धाव. विजय केने एक महत्वाचा खेळाडू टीम भावालेसाठी. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, चेंडू जातोय 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 आणि गेलाय सीमा रेषा पार. 6 धावा, षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. मनोजच्या बॅट मधून मिडल ऑफ द बॅट झाला, मोहर उमटली होती 6 धावांची. एक चांगला फटका समोरच्या दिशेने. हा फटका आपण सजवताना पाहिला मनोज मात्रेला. आलाय त्याच्या बॅट मधून पहिला बॉलवर हा पहिला षटकार. वैयक्तिक अकाउंट ओपन केला मनोजने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण विनोदला पाहतोय. सिंगल कंप्लीट. एका धावे सोबत धावफलक 8 वर पोहोचलाय. 41 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग श्री कालिका माता खारबाव टीमच्या माध्यमातून केला जात आहे. 8 धावा आतापर्यंत धावफलकावर झाल्या आहेत. या वेळेस ऑन साइडला फटका सजवलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक सजवलाय त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र मनोज नकार देतोय. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल. आपण पाहतोय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक दिवस दुसरा. विजय केने बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत. पायावर चेंडू त्या ठिकाणी नक्कीच आदळला होता, मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. रोहन पाटील आपण संपर्क साधा. रोहन पाटील. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय. हरिश्चंद्र खेने त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल कंप्लीट. वेलकम बजरंग पाटील, टीम सारंगावचे कॅप्टन. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद 11 धावा धावफलकावर आहेत. एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण आवश्यक धावगती जी आहे ती या ठिकाणी प्राप्त झाली आहे टीम श्री कालिका माता खारबाव साठी. वेलकम सुनीलजी पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्या दरम्यान आपण टॉस कडे बोलूया. खांडपे टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर सारंगाव टीमचे कॅप्टन, चला आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. अरुणजी तरे सोबतच चंद्रकांतजी गुलबी, विनंती आहे की आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी टॉस करणार आहोत. भीमरावजी पाटील ग्रामसेवक हे देखील आम्हाला जॉईन होत आहेत. नक्कीच या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी उडवतोय. टीम खांडपेचे कॅप्टन कॉल करतायत.
पटेल असं म्हणणं आहे टीम खांडपेच्या कॅप्टनचं आणि तेच आलंय. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून द्या. सर टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम खांडपेचे कॅप्टन विजेंद्र. टॉस के बॉस काय करणार? आम्ही पहिली बॅटिंग करणार. फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलाय यामागे काही खास कारण? समोरचं टीम खूप चांगली टीम आहे आणि त्यांच्यासमोर आम्ही जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. 4 षटकांमध्ये नक्कीच फलंदाजी करत असताना कोणत्या फलंदाजांकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? मिलिंद भोईर आहे, जितूदादा आहे, विनोद आहे, मनोज तारे आहे. या स्पर्धेबाबत थोडक्यात? खूप छान स्पर्धा आहे. आम्हाला संधी दिल्याबद्दल गणेशजी ठाकरे यांचा धन्यवाद देतो. धन्यवाद. मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. त्यानंतर टीम सारंगावचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत बजरंग पाटील. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? आम्ही फिल्डिंगच घेतली असते. हवं ते घडतंय, पाहिजे ते मिळतंय. क्षेत्ररक्षण करत असताना समोरील संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 4 षटकामध्ये कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? मी आहे स्वतः गोलंदाज, निकम आहे, फुलाजी आहे, मानाजी आहे. कसं वाटतं या ठिकाणचं आयोजन नियोजन? एक नंबर आयोजन वाटते. कबीर दादा, गणेश ठाकरे यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला, दत्तात्रय साहेब यांनी खेळासाठी संधी दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारी आहे आम्ही. धन्यवाद. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. तर मित्रांनो नक्कीच स्वर्गीय काशीनाथ बालू ठाकरे या टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे की टॉस या ठिकाणी जिंकलाय. टीम खांडपेच्या कॅप्टनने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे, तर गोलंदाजीसाठी टीम सारंगावला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू द कॉम बॉक्स. आपण वळूया त्वरितच मॅचच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये जी मॅच चालू आहे 41 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग श्री कालिका माता खारपाव टीमच्या माध्यमातून केला जात आहे. पुन्हा एकदा उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर सर्वांचं हार्दिक स्वागत. एकोणावीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 विनोद दामने या गोलंदाजाच्या माध्यमातून हे षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा विनोद बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. येस इज गॉन. फलंदाज बाद. अतिशय सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. विनोद दामने ज्या प्रकारे षटक फेकतोय, 2 विकेट्स आतापर्यंत काढल्यात. नवीन फलंदाज इन ॲट 4 नंबर, 4थ्या क्रमांकावरती आपण संदेशला पाहतोय. पंच भाऊ पाटील यांचे ते बंधू आहेत. विनोद धामने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल.
या वेळेस देखील बॉल जो आहे तो पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावे सोबत धावफलक 2 20 या आकड्यावरती आपण पाहतोय. या वेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. मिस टाइम फटका. सेफ लँडिंग चेंडूची आपण पाहतोय. दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले जरूर, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. सोमनाथ भालेकर यष्टीरक्षक आपण पाहतोय. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. विनोद पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल समोरच्या दिशेने हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. यस, शिवाजी त्या ठिकाणी चुकी करतोय आणि त्यावर आल्यात मात्र श्री कालिका माता खारपाव टीम साठी 2 धावा. तर अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट झालंय. 24 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 17 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू 17 धावा हे समीकरण नक्कीच अजूनही बाकी आहे. विजय स्पोर्ट खांडपे विपक्ष सारंगाव या 2 टीम मध्ये पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 24 धावा धावफलकावर आहेत, मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर पप्पू येतोय. हे षटक खूप महत्वाचं आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील हे देखील खूप महत्वाचं असणार आहे. पप्पू बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. या वेळेस हा बॉल खाली क्षेत्रातून ट्रॅव्हल होतोय. फटका भरपूर चांगला आहे. अतिशय दमदार फटका. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार.
चांगली सुरुवात नक्कीच या षटकाची देखील टीम खारबावसाठी, कारण पहिल्याच बॉलवर आलाय हा चौकार. उमेश कारभारी या बलेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. नक्कीच उमेश कारभारी टीमचे कॅप्टन आहेत. कोण विसरेल रांझनोली ग्राउंड त्या ठिकाणी 11 बॉलवर 11 चौकार ठोकले होते. चौकार किंग म्हणून ज्याची ख्याती आहे. आता देखील या मॅच मध्ये देखील 2 चौकार नक्कीच ठोकल्यात. परंतु नक्कीच संदेश पाटील हा खेळाडू पाहूया काय करेल. सरावादरम्यान तर भरपूर मोठे फटके खेळत असतो, परंतु मॅच मध्ये खेळणं खूप महत्वाचं आहे. भाऊ पाटील त्यांचे बंधू आमच्या समवेत या ठिकाणी आहेत. या बलेस बॅटची वरची गाडा. यस, नशिबाची साथ. लक फॅक्टर टीम खारबावच्या बाजूने. बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. डबल 3. 33 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 41 धावांचे लक्ष्य, मात्र आतापर्यंत 33 धावा झाल्या आहेत. श्री कालिका माता खारबाव संघ पप्पू पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेस वेग भरपूर होता या चेंडू मागे. बॅट शिकाडा लागली होती. हवं तसं संपर्क नाही आहे. सिंगल कंप्लीट. एकच धाव. एक पेक्षा आधी काही एक नाही. उर्वरित 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 8 बॉलवर 7 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. पप्पू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण उमेश कारभारीला पाहतोय. या बॉलर्स देखील गॅप शोधले. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचल्यात. विनोद जोपर्यंत क्षेत्ररक्षण करून फेकी करतोय त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. (36) 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला फटका. हा बॉल देखील थांबत नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा आणि या 4 धावांच्या मदतीने स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता. सामन्याचं रंग रूप पूर्णपणे बदलून टाकलंय त्या ठिकाणी. उमेश कारभारच्या बॅट मधून निघणारा तिसरा चौकार आपण पाहिला. कॅप्टन इनिंग खेळतोय आपला टीम साठी. यस, फक्त 1 धावेची आवश्यकता. अर्थातच विजयाच्या उंबाट्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय श्री कालिका माता खारबाव संघाला. विजयापासून 1 धाव दूर आहे. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता. विजयाची धाव देखील मिळती आहे टीम कालिका माता खारबाव संघाला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय खारबाव संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक टीम भावाले. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो एक असा खेळाडू ज्याने 1 षटक फेकलं होतं आणि त्याचबरोबर फलंदाजी करत असताना 3 चौकारांच्या मदतीने चांगलं योगदान आपल्या टीमला दिलं. नाव आहे उमेश कारभारी.
मॅन ऑफ द मॅच उमेश कारभारी. वाडा इनिंग, अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. चंद्रकांत गुलबी विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण प्रथम मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी द्या. आपण नक्कीच त्या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी देऊया. प्रथम ट्रॉफी द्या. यस, त्यानंतर कॅप द्यायची आहे आणि ही कॅप जी आहे ती पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला नक्कीच परिधान करायची आहे. कोल्ड ड्रिंक थम्स अप आज कुछ तूफानी करते. वेल प्लेड उमेश कारभारी. पुढील मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा.